सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। नदी प्रणाली आपण बघितलं आहे की याच्यापूर्वी रिव्हर कशी असते, काय त्याची संरचना कशी असते। आपण नदीचे प्रारूप म्हणजे पॅटर्न, नदीची प्रणाली, रिव्हर सिस्टीम हे संकल्पना बघितल्या। आज आपण ड्रेनेज सिस्टीम जी आहे किंवा नदी प्रणाली आहे त्याचं वर्गीकरण हे थोडक्यात समजून घेऊया। कारण हे वर्गीकरण समजलं की मग या वर्गीकरणातले जे काही हे आहेत घटक आहेत ते डिटेलमध्ये समजून घेणं शक्य आहे। आलं की नाही लक्षात? हे पाहून घेऊया, एकदम छोटासा आहे, समजून घेऊया। बघा, नदी प्रणाली आपल्याला माहित आहे काय, तर नदी प्रणाली म्हणजे काय बघितलं आपण की एखादी नदी जी आहे तिच्या उपनद्या, सर्व प्रकारचे ओढे वगैरे जे आहेत ते एकत्रित उगम पावतात। म्हणजे पहिल्यांदा मुख्य नदी, मग त्याच्या उपनद्या, उपनद्यांच्या उपनद्या ह्या ज्या टप्प्याटप्प्याने उगम पावतात। उगम पावून संपूर्ण प्रणाली विकसित होते, एक कालावधीमध्ये विकसित होते। कालावधी हा असा नाही आहे 1 दिवस 2 दिवस 10 महिने। आपण इकडे म्हणतो या रस्ता वर्षभरापासून बांधतच आहेत, लमचा केव्हा बांधू नये। नदीला असं म्हणू शकतो का वर्षभरापासून नदी बनतच नाही आहे? ती जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये असते, भूगर्भीय कालावधीमध्ये ती बघितल्या जाते। तर भूगर्भीय कालावधीमध्ये जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये जे आहे नदीचा कसा उगम होतो आणि त्याचा विकास, हे म्हणजे नदी प्रणाली, हे म्हणजे नदी प्रणाली। आणि त्याचं दिसते कशी वा पूर्ण प्रणाली कोणत्या आकाराची, त्याला आपण म्हणतो प्रारूप। क्लिअर, राईट? आता या नदी प्रणाली जी आहे त्याचे आपण वर्गीकरण समजून घेऊया। वर्गीकरण जे आहे, आता नदी प्रणाली जी बघितली ती नदी प्रणाली एका पृष्ठभागावर नदी विकसित होते, उगम पावते। तर तो पृष्ठभाग कसा, किंवा प्रथमतः त्या पृष्ठभागावर उतार आहे तर कशा प्रकारचा उतार आहे, जिथून उगम पावते त्या भागामध्ये उतार कसा आहे की नाही आहे, किती प्रमाणात आहे, आणि सोबतच ज्या पृष्ठभागावरून, ज्या जिओलॉजिकल सरफेस वरून ती नदी वाहते ते सरफेसची संरचना कशी आहे, जिओलॉजिकल स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे खडकांचा प्रकार कसा आहे, खडकांची रचना कशी आहे, आडवी आहे, उभी आहे, खडक कोणत्या प्रकारचा आहे, मृदू आहे, टणक आहे, त्या खडकाला भेगा आहेत का, जॉईंट्स आहेत का, सांधे आहेत का। नंतर ती भूगर्भ जर बघितला, पूर्ण जर प्रदेश बघितला तर तिथे उठाव आहेत का, रिलीफ्स किती आहेत, अँटीक्लाइन, सिंक्लाइन, फोल्ड, फॉल्ट्स, या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे भूगर्भीय संरचना आणि प्रथम भूपृष्ठ आणि उतार, या आधारावर नदी प्रणाली जी आहे ती ठरते की कशा प्रकारची असेल। व्हॉट इज एक्झॅक्टली द वे अ रिव्हर इज फ्लोईंग, ह्या दोन गोष्टीवर असते। त्या दोन गोष्टींना ती प्रतिसाद कसा देते, हाऊ द रिव्हर इज रिस्पॉन्डिंग। जर ह्या दोन्ही गोष्टींना प्रतिसाद पॉझिटिव्ह दिला की हो रे बाबा जसा उतार आहे तशीच मी वाईन, जर उतार संपला तर मी संत होईन, जर मधातच पहाड आला तर मी बाजूले वळसा घेऊन चालली जाईन, मी त्याला काही भालधंदे करणार नाही, अशी म्हणजे जैसं दिलं दिल्या ठिकाणी सुखी, जसं आहे तसं, जसं आहे तसं, काही टेन्शन घ्यायचं नाही, असं जे काही असन है ना, ती म्हणजे अनुगामी, अनुगामी सिक्वेंट। तिला सुसंगत, सुसंगत म्हणजे कशाशी, प्रथम पृष्ठभाग आणि उताराशी सुसंगत आहे, भूगर्भीय संरचनेशी सुसंगत आहे। जसं असेल तशानुसार, मृदू खडक आहे खोदलं, टणक खडक आहे नाही खोदलं, सोपं सोपं काम, काय टेन्शन नाही, त्याला म्हणतं सुसंगत, कॉन्कॉर्डंट किंवा सिक्वेंट। ही समजदार आहे बिचारी, ही नदी प्रणाली काय समजदार आहे, जैसा देश वैसा भेस, ऍडजस्टमेंट इच्छात आहे, ऍडजस्टमेंट इच्छात आहे। म्हणजेच काय तर प्रथम पृष्ठभाग जिथे ओरिजिन होतं त्यातला काही प्रदेश, त्यातला उतार, पूर्ण जिओलॉजिकल स्ट्रक्चर याच्याशी सुसंगत नदी प्रणाली जेव्हा विकसित होते तेव्हा त्याला आपण सिक्वेंट, अनुगामी किंवा सुसंगत, कॉन्कॉर्डंट नदी प्रणाली म्हणतो। याला अनुव्रती असा सुद्धा शब्द आहे, ठीक आहे। दुसऱ्या प्रकारची नदी प्रणाली, दुसऱ्या प्रकारची नदी प्रणाली ती म्हणजे हेकळ। ते ऐकतच नाही, कोणाच्या बापाले ऐके नाही,
मेरे मुर्गी की एक टांग, म्हणते मी इथून वाहतो इथूनच वाहीन. मग मधात पाळ निर्माण होते. ते म्हणते मला माहित नाही तू कायले मधात आलास, मी तुला खोदून टाकीन. मांजी, हे कोण आहे? मांजी. मांजी हो रे बाबा, पहाड़ खोदने वाली. जिथे पहाड़ खोदने वाली, जे मधात पहाड़ आला, पहाड़ खोद, खाली पहाड़ आला, पहिलं खोदून खोदून टाकलं, मस्त होतं, काही टेन्शन नाही. खाली पहाड़ भेटलं, त्यालाही खोदीन. मी खोदल्याशिवाय राहणार नाही, मी माझा मार्ग सोडणार नाही. मेरे मुर्गी के नॉट ऍडजस्ट विथ द स्लोप अँड सरफेस अँड जिओलॉजिकल स्ट्रक्चर. त्याला आपण म्हणतो परावर्ती, इनसिक्वेंट. त्याला नाव आहे विसंगत, डिस्कॉर्डंट. ती याच्याशी समंजस नाही आहे म्हणून विसंगत. त्याला इनकॉन्सिक्वेंट, अनुषंगिक सुद्धा म्हणतो, किंवा अस्वभावोद्भूत, स्वभावातच नाहीच्या मानणं, असं जे आहे ती परावर्ती. क्लिअर? लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण बघूया की सिक्वेंट जे आहे, अनुगामी जे आहे, ती मूळ प्रवाहाची दिशा आणि प्रारूप जसं जसं पृष्ठभागाचं स्वरूप आणि उतार असेल त्याच्यानुसार बदलवत जाते. मात्र इनसिक्वेंट, परावर्ती, ही मूळ प्रवाहाची दिशा व प्रारूप जी आहे, म्हणजे मेन कोर्स अँड द पॅटर्न इज नॉट चेंज अँड हिअर इट इज चेंज. क्लिअर? आता सिक्वेंट स्ट्रीम्स आहेत, त्याचे 4 वर्गीकरण, उपवर्गीकरण, आणि इनसिक्वेंटचे 2 उपवर्गीकरण. पहिला आहे परिणामी प्रवाह, कॉन्सिक्वेंट स्ट्रीम. दुसरा आहे नंतरचा प्रवाह, सबसिक्वेंट स्ट्रीम. तिसरा आहे विपरीत प्रवाह, ऑफसिक्वेंट स्ट्रीम. आणि चौथा आहे पुनर्गामी प्रवाह, रिसिक्वेंट स्ट्रीम. 4 उपवर्गीकरण हे अशा प्रकारे आपल्याला दिसेल. एक कॉन्सिक्वेंट स्ट्रीम, दुसरा आहे सबसिक्वेंट स्ट्रीम, तिसरा आहे ऑफसिक्वेंट स्ट्रीम, चौथा आहे रिसिक्वेंट स्ट्रीम. क्लिअर? राईट? इथे जर बघितलं आपण तर 2 उपप्रकार, पूर्वोत्पन्न प्रवाह आणि पूर्वरोपित प्रवाह, म्हणजे अँटेसिडंट स्ट्रीम आणि सुपर इम्पोज स्ट्रीम. अँटेसिडंट स्ट्रीम दिसते इथे, पहाड़ मधातच आलं, नव्हतं मधात आलं, खोदून टाकलं. इथं वरचं खोदलं, खाली पहाड़ आलं, त्यालाही खोदलं. दोघंही खोदाची काम करतात, हा ना. खुदाई खोदो खुदाई, हे जे काम आहे हे इनसिक्वेंट. हे म्हणते काय खोदाचं नाही, जसं आहे तसं चालायचं, ते आहे सिक्वेंट स्ट्रीम. क्लिअर? लक्षात आलं? आता सिक्वेंट स्ट्रीम आणि इनसिक्वेंट स्ट्रीम याचे जे वर्गीकरण आहे ना, ते डिटेल आपण स्वतंत्रपणे 2 स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहू. क्लिअर? कारण की नाही तर भेसळ होऊन जाते, मग कन्फ्यूज होते. इतकं समजलं का? ते हे लक्षात ठेवायचं आणि पाठ करून घ्यायचं. एवढं समजलं असेल, बरोबर आहे? राईट? अभ्यास करता म्हणून ऑल द बेस्ट.